नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात माझं चॅनल, म्हणजे आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे माझं आजोळ पालगड या गावी गेलं. या दिवसांमध्ये आमच्या अंगणामध्ये दुधी, पडवळ, शिराळी म्हणजे तुमचे दोडके, काकड्या, तोंडली, कारली असे वेल लावलेले असायचे. परसात मिरच्या असायच्या. कडीलिंबाचं झाड तर दरवाजात पाहिजेत प्रत्येक कोकणी माणसाच्या. माझी आजी सहज म्हणून अशी अंगणात जायची आणि ज्या वेलीवरती कुठलं एखादं झाड ते फळ लागलेलं असेल ते तोडून घेऊन यायची आणि त्याची भाजी करायची. माझी आजी कोकणी असल्यामुळे कुठलाही पदार्थ हा वाया घालवायची नाही, तिचा कटाक्ष होता. आणि त्यामुळे दुधी भोपळा समजा घेतला तर भाजी करताना किंवा काही पदार्थ त्याचा करताना त्याच्या साली काढल्या पाहिजेत. पण माझी आजी त्या साली टाकून द्यायच्या नाही, त्या सालींची ती चटणी बनवायची. शिराळी असतात, शिराळी म्हणजे दोडकी, दोडक्याची सुद्धा भाजी करताना त्याच्या सालींची ती चटणी बनवायची. घोसाळ्याच्या सालींची चटणी बनवायची. आणि हे जर काहीच नसेल तर लसणीचं तिखट, फोडणीची मिरची, लोणचं याच्याबरोबर ती आणखीन एक चटणी बनवून ठेवायची, ती म्हणजे कढीलिंबाच्या पानांची चटणी. तेव्हा मंडळी, आपली ही सिरीज चालू आहे आता, तोंडी लावणं. मंडणगड रत्नागिरी पट्ट्यातील तोंडी लावण्याची ही जी सिरीज चालू आहे, त्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी, दोडक्याच्या सालींची चटणी आणि कढीलिंबाच्या पानांची चटणी. तेव्हा चला आपण जाऊया आपल्या किचनकडे. मंडळी, दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दुधी भोपळा. दोडक्याच्या सालींची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा दोडका. आणि कढीलिंबाच्या पानांची चटणी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला ही कढीलिंबाची पानं. ही कढीलिंबाची पानं आम्ही आमच्या गावच्या कढीलिंबाच्या झाडावरून आणलेली आहेत. हा दुधी आणि दोडका मात्र बाजारातला आहे. नंतर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी जिरं, हा हिंग थोडासा, तीळ, तिखट, लिंबू, ह्या मिरच्या मी चिरून घेतलेत बारीक, हे सुकं खोबरं मी किसून घेतलंय, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर आणि ही आमचूर पावडर. ही आमचूर पावडर ही आपल्याला कढीलिंबाच्या चटणीमध्ये लागणार आहे. तेव्हा आपण आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. तेव्हा मंडळी, हा दुधी आहे. ह्या दुधीचं आपण प्रथम हे देठ काढून घ्यायचं आहे आणि हे देठ चाखून बघायचं आहे. हा दुधी कडू निघण्याची शक्यता असते. जर तुमचा कुठलाही वेल हा जर बकरीने चावला तर बकरीने चावलेल्या वेल तो कडू होतो आणि त्याला येणारी जी फळं असतात ती प्रायः कडू निघतात. दुधी जर आपण कडू घेतला आणि तो जर आपण खाल्ला तर आपल्याला अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते. हा मी कडू बघितलाय, हा चांगला आहे. तेव्हा आता ह्याचे सालं कशी सोलायची ते मी तुम्हाला दाखवतो. हे असे बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता माझी आजी विळीवरती सालं काढायची. मला काही विळीवरती शक्य नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला आधी ही सुरीनी ही सालं कशी काढायची हे दाखवतोय. ही बघा,
हे बघा सगळी सालं निघालेली आहेत. अशाच पद्धतीने आपण ही बाकीचे सालं देखील काढून घेऊ शकतो. आता तुम्हाला आणखीन एक सोपी पद्धत दाखवतो. ही जी आपली किसणी आहे, या किसणीवरती ह्या अशा पद्धतीनं हे किसून आपण दुधीची सालं काढू शकतो. ही बघा, या पद्धतीनं ही किसून आपण ही दुधीची सालं काढू शकतो. ही अत्यंत सोपी पद्धत आहे. हे बघा, आता या शिराळ्याच्या आपण साली काढून घ्यायच्या आहेत. हे सुद्धा आपण चाखून बघायचंय. कदाचित कडू असण्याची शक्यता आहे. नाही, गोड आहे. तेव्हा आता ह्या शिराळ्याचे सुद्धा असे बारीक तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला साली सोडणं सोपं जातं. हे बघा, आता हे या पद्धतीने शिराळ्याच्या सुद्धा आपण या साली काढून घ्यायच्यात. हे बघा, या पद्धतीनं ह्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता हे शिराळं याची एक वेगळ्या प्रकारची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे काही फुकट जाणार नाहीये, हे मी ठेवून देणार आहे. आणि याची एक वेगळ्या प्रकारची, तुम्ही आजपर्यंत कधीच न बघितलेली अशी भाजी याची मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तेव्हा आता उरलेल्या सगळ्या शिराळ्याची मी साली काढून घेतो. आता हे तेल आपण तापत ठेवलं होतं, त्याच्यात या आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत. या मिरच्या जरा फ्राय होत आल्या की त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं जिरं घालणार आहोत. आणि हे जिरं घालून झालं की त्याच्यामध्ये आपण ही या ज्या साली आपण काढल्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, त्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ही आच आपल्याला मंद ठेवायची आहे. आणि ह्या साली साधारण काळ्या रंगावरती किंवा चॉकलेटी रंगावर येईपर्यंत ह्या आपल्याला भाजायच्या आहेत. तर अशा रीतीने बघा तुम्ही, आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. या भोपळ्याच्या सालींमधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे मोडून गेलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे थोडेसे तीळ घालायचे आहेत. तीळ जास्त घालायचे नाहीत, तीळ घालायचे आहेत. त्याच्यावरती हे सुकं खोबरं जे आपण किसलं होतं ते घातलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. हे खोबरं आणि तीळ व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. तेव्हा आता तुमच्या लक्षात येईल की हे खोबरं आणि तीळ पण व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता याच्यावरती आपल्याला जसं हवंय तसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. थोडीशी टेस्ट बॅलन्स करायला साखर घालायची आहे. आणि हा जरासा हिंग घालायचा आहे. हा हिंग मी शेवटी अशासाठी घातलाय की याचा वास आपल्याला टिकला पाहिजे. नाहीतर काय होईल, एवढा वेळ तो परतत राहिल्यानंतर तो वास निघून जाईल त्या हिंगाचा. आता हे आपण काढून घेऊया. गॅस करूया बंद
आणि हे आता आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण आपल्या दोडक्याच्या ज्या साली आहेत त्या देखील तीळ खोबरं याच्याबरोबर भाजून घेऊया. मंडळी, आता आपल्या तिसऱ्या चटणीला सुरुवात करूया. हे एक छोटी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. हे असंच भाजायला ठेवलेलं आहे आणि हे असं भाजायला ठेवलेलं आहे. आता हे लाल व्हायला लागल्याबरोबर त्याच्यामध्ये हे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हे पाव वाटी तीळ घातलेले आहेत. आता हे परत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे भाजल्यावरती हे आपण एका काढून घेऊन हे थंड करायला ठेवलेलं आहे. आता हे अर्धा चमचा तेल घेतलंय, तापत ठेवलंय आणि त्याच्यावरती ही साधारणपणाने एक मोठी वाटी कढी लिंबाची पानं ही मी त्याच्यावर टाकतोय. आता ही देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत. तर अशा रीतीने हा कडीलिंबाची ही जी पानं आहेत ही पानं आपण ही बघा इतकी अशी ही तळून घेतलेली आहेत. ही बघा कशा हाताने सहज गत्त्या तुटतायत ती एवढी. आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतणार आहोत. आता आमच्या आजीच्या वेळेला म्हणजे लहानपणी आमच्या 50-60 वर्षांपूर्वी काही मिक्सर नव्हते. पाट्यावर वंट्यावरती हे वाटलं जायचं किंवा खलबत्त्यांमध्ये हे कुटलं जायचं. तेव्हा हे असं घातलंय. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार हे लाल तिखट घालतोय मी. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते घालू शकता. ही मी हे मीठ घालतोय आणि ही थोडीशी साखर घालतोय आणि आंबटपणासाठी हे आमचूर पावडर घालतोय. आता लक्षात घ्या, 50-60 वर्षांपूर्वी मिक्सर नसल्या कारणामुळे ही आमचूर पावडर करून घरात ठेवणं हे शक्य नव्हतं. मग त्यावेळेला कोकणामध्ये जी आंबोशी असते, कुणाला माहिती आहे आंबोशी? मंडणगड रत्नागिरी पट्ट्यामध्ये त्याला आंबोशी म्हणतात, की ज्या रायवळ आंब्याच्या कैऱ्या असतात त्या कैऱ्यांची सालं काढून त्यांचे तुकडे करून ते उन्हामध्ये खडखडीत वाळवून ठेवले जातात. त्याचं लोणचंही छान लागतं. पुढच्या वर्षीचा जो सीझन येईल आंब्याचा त्याच्यात मी तुम्हाला नक्की आंबोशीचं लोणचं दाखवीन. तर ती जी आंबोशी असते ती आंबोशी याच्यात टाकली जाते आणि मग ती पाट्यावरती वाटली जाते. पण आता आमचूर पावडर सहज आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे मी ती आमचूर पावडर वापरलेली आहे. आणि आता ही चटणी आपण दळून घेणार आहोत. ही आपण वाटून कढीलिंबाच्या पानांची चटणी तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये जेवढी आपण कढीलिंबाची पानं घेतलेत त्याच्या निम्म खोबरं आणि निम्मे तीळ वापरायचे आहेत. काही जण याच्यामध्ये शेंगदाणे वापरतात. या चटण्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट देखील घालतात. पण मग ते ओव्हरलोड होतं आणि ते मूळ त्याची जी चव आहे ती चव लोप पावते आणि शेंगदाणे खोबरं आणि तिळाचीच चटणी होऊन जाते. म्हणजे आपण करायला जातो सालींची चटणी आणि होते तिळकुटाची आणि शेंगदाण्याची चटणी. आता ह्या चटणीचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगून ठेवतो. आता या चटणीमध्ये आपण लाल तिखट वापरलेलं आहे. पण ही चटणी बाळंतीण बायांसाठी केली जाते. बाळंतीणींसाठी ज्या वेळेला ही चटणी केली जाते त्यावेळेला आता याच्यामध्ये जो कढीलिंब आहे त्या कढीलिंबामध्ये विटॅमिन्स असतात.
तुमचा तिळामध्ये कॅल्शियम असतं जे हाडं बळकट करतं, खोबऱ्यामध्ये फॅट्स असतात. तर ही जी त्यावेळेला चटणी केली जाते त्या चटणीमध्ये लाल तिखट वापरलं जात नाही, तर त्याच्याऐवजी काळी मिरीचे 4 तुकडे 4 दाणे हे टाकले जातात. हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. तेव्हा आता आपण पुढची चटणी वाटून घेऊया. तर ही चटणी आपण झालेली आहे. आता ह्या आपण हे थंड केलेलं आहे मिश्रण. हे आपल्या दोडक्याच्या सालींचं मिश्रण आहे. हे जे आपण केलं होतं याच्यामध्ये मीठ साखर वगैरे सगळं घालून हे सारखं केलेलं होतं. हे बघा, हे आता आपण मिक्सरमध्ये घातलंय आणि याच्यावरती आपण आंबटपणासाठी हे अर्ध लिंबू पिळणार आहोत. आता गंमत आहे यातली की हे अर्ध लिंबू आपण याच्यावरती हे पिळायचं आहे. हे बघा, आणि ही चटणी चांगली वाटून घ्यायची आहे. आता ही आपण ह्या सालींची म्हणजे दोडक्याच्या सालींची चटणी करून घेतलेली आहे. आता ही चटणी मगाशी आपण जी चटणी करून बघितली होती ही बघा कडुलिंबाची, ती अशी ही सरसरीत झालेली आहे. लक्षात घ्या, ही थोड्या वेळाने अजून कोरडी होईल कारण हिला शेल्फ लाईफ आहे. या कडुलिंबाच्या चटणीला साधारण 10 ते 15 दिवसांचं शेल्फ लाईफ आहे. ह्या चटणीला ही आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या चटणीला शेल्फ लाईफ नाही. आणि अर्थात ही एवढीशी चटणी आहे, ही एका जेवणातच संपून जाईल, त्यामुळे शेल्फ लाईफची गरज नाही. त्यामुळे ही आपण ही अशी घट्ट वाटलेली आहे. ही ओलसर आहे, ही सुखट आहे आणि ही ओलसर आहे. आता आपण तिसऱ्या म्हणजे आपले दुधीची जी सालं आहेत ती सालं आपण आतमध्ये तयार केलेली आहेत ती वाटून घेऊया. आणि आता याच्यामध्ये देखील आंबटपणासाठी आपण हे लिंबू पिळणार आहोत. हा अर्ध्या लिंबाचा रस आहे. हे लिंबू आम्ही आमच्या गावाहून आणलेलं आहे, आमच्या स्वतःच्या झाडावरचं, त्यामुळे हे जरा जास्तच आंबट आहे. असो, तेव्हा आता हे आपण दळून घेऊया. हे बघा, ही वाटल्यानंतर ही अशी झालेली आहे. हे बघा, ही एकदम ओलसर आहे. अर्थात ही आपल्याला एका जेवणातच संपवायची आहे, हिला काही आपल्याला ठेवून द्यायची नाहीये. एका जेवणात संपेल कारण एवढी ती टेस्टी आहे, याच्याबद्दल माझी गॅरंटी आहे. तेव्हा आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया. तेव्हा मंडळी, हे आहे तयार आपल्या 3 प्रकारची तोंडी लावणी, माझ्या आजीची पारंपरिक. ही आहे कडुलिंबाच्या पानांची चटणी, ही आहे दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी आणि ही आहे शिराळं म्हणजे दोडक्याच्या सालींची चटणी. दुधी भोपळ्याला उत्तर भारतात लौकी किंवा घिया असं देखील म्हटलं जातं. आता आम्ही हे शिराळं किंवा दुधी भोपळा वाया घालवलेला नाही, आम्ही हे आमटीत वापरलेले आहेत तुकडे त्याचे. आणखीनही चांगल्या तोंडी लावणी मी तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शनचा वेग वाढवा तर मला तुम्हाला चांगले पदार्थ करून घालायचा हुरूप येईल. धन्यवाद.